नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, एप्रिल महिन्याची पेन्शन मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे, कारण की दिव्यांग बांधवांसाठी आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की दिव्यांग बांधवांना 1 एप्रिल 2026 पासून 2,500 रुपये हे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या मार्फत देण्यात येणार आहे। तर त्या संदर्भात हा जी.आर. आहे। तर विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचा 22 एप्रिल 2026 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी पोर्टलवरील नोंद असलेल्या म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत जे दिव्यांग बांधवांच्या नोंदी होत्या त्या सर्व नोंदी ह्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यास दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीचा जो जी.आर. काढण्यात आलेला होता त्याद्वारे मान्यता देण्यात आलेली होती। विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। म्हणजे दिव्यांग बांधवांची सर्व काही ज्या योजना आहेत त्या सर्व दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून हाताळण्यात येत आहे। त्यासाठी आता सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे आता आपल्याला मिळणार आहे। लवकरच डीबीटीद्वारे हे पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, या तक्त्यामध्ये आपण बघू शकता जे दिव्यांग बांधव संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मार्फत पेन्शन घेत होते, अनुदान घेत होते, तर त्या दिव्यांग बांधवांसाठी 126,87,33,000 एवढा निधी हा देण्यात येणार आहे। तसेच जे दिव्यांग बांधव श्रावणबाळ व इतर दिव्यांग योजनेमार्फत लाभ घेणार होते, म्हणजे श्रावणबाळ योजनेत जे दिव्यांग बांधव आहे 11,45,93,000 असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 150 कोटी रुपये हे एप्रिल महिन्याच्या पेन्शनसाठी मंजूर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, लवकरच हे पैसे डीबीटी मार्फत सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे, देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे की आता दिव्यांग बांधवांना डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पेन्शन हे देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा जी.आर. तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता किंवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।